केसामध्ये खूप डॅन्ड्रफ झालाय आणि महागडे शॅम्पू तर घेऊ शकत नाही. तर चला म्हटलं दही बघून लावून बघावं काय होतंय. तर दही मी काय घेतले, दही घेतले वाटीभर आणि ते माझे केस एकदम पातळच आहेत आणि ते दही चांगले लावून टाकले. बघू आता ह्याच्याने डॅन्ड्रफ जातोय का. आणि नंतर मग संडे असल्यामुळे एकदम मस्त आपण वडीचा चुरा बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आणि त्याच्यासाठी मसाला बनवूया. मी लसूण घेतले, थोडंसं खोबरं घेतलं सुखं आणि खूप साऱ्या मिरच्या घेतल्या, हिरव्या घ्या, तिखटवाल्या, झणझणीतवाल्या. थोडंसं जिरे त्याच्यात टाकले, हळद टाकली आहे, मीठ टाकलं स्वादानुसार आणि थोडासा मसाला घरचा टाकायचा आणि पाणी टाकून हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि नंतर कोथिंबीर चांगली धुवून बारीक बारीक चिरून घ्या. चण्याचं पीठ घ्या, त्यात थोडंसं मी तांदळाचं पीठ पण ॲड केलं आहे आणि ही कोथिंबीर सगळी टाकायची. हा मसाला आहे तो मिक्स करायचा, चांगलं पीठ असं मिक्स करून घ्या आणि थोडंसं घट्टसं पीठ मळायचं, पातळ पीठ होता कामा नये. त्यात थोडंसं मी तीळ पण टाकले आणि चांगले असे गोळे करून घ्या. थोडेसे वरून तीळ लावा आणि स्टीम करून घ्या. स्टीम केल्यानंतर वडी अशी कापतात तसं कापून न घेता ह्याचे तुकडे तुकडे करा. आणि नंतर भरपूर सारा कांदा घ्यायचा, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि कढीपत्ता टाकून कांदा भाजायच्या अगोदरच वडी टाकायची आणि हलवत राहायचं. मग ती वडी कुरकुरीत पण होते, कांदा पण भाजला तो. आवडल्यास